पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थम करता एकची श्री रघुनंदन। मायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रे समगत्य निष्ठुनं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रं तिथी नांदितो ज्ञानराजा सुपत्रं, तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सहजति सिंदूरवदनो देवयत्पाद पंकज स्मरणं मात्सर्मनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहरधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासनं, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति विरदेवे सदा वंदित समपत सरस्वती भगवती निशीष गणपहं। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। ज्या नामे पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपे सागर पसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे पनिकाली स्पर्शिलांती पाय माझे भाणे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थम करता एकची श्री रघुनंदनम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम, सीताराम जय सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। श्री राम जय जय राम, 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 जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 8 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। असो हे सावधान सीताम लोकलज्जेच्या लौकिकार्ताम आडकाठी करो निहाताय
लंका नाता शिकवितसे जन्मोनी ब्रह्मयाचे वंशी रावणा भाग्ये वेद विभागिसी तो तू परदारा अभिलाषिसी वृत्तमरसी अधर्मे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाम काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळाम पांडुरंगा तुझी या चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रुती हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 8व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करीत असताना आज आहे नारळी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन रक्षाबंधनच्या सर्व भाविक भक्तांना श्रोते मंडळींना राम भक्तांना माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून अगदी हार्दिक 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 अंतकरणापासून शुभेच्छा। कथेचं पूर्व अनुसंधान काय आहे? सीता माऊली नित्य सावध आहेत, राम भजनामध्ये तल्लीन आहेत। सबाह्य अवस्था राममय झालेल्या माऊली त्यांच्याजवळ कोणतंही विघ्न येऊ शकत नाही, त्या कुणालाही कशालाही कधीही घाबरत नाहीत। रावणानं विनंती केली, दमबाजी केली, माऊलीला अनेक पद्धतीनं आपलंस करण्याचा प्रयत्न केला। रावणानं बरंच काही ऐकवलं माऊलींना आणि त्यानंतर मात्र सीता माऊली राजा रावणाला सत्य ठळक परखड शब्दात बिनधास्तपणे काय सुनावतात, कशा प्रकारे त्याची प्रतारणा करतात याचं चिंतन रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्याला सांगत आहे। माऊलीच्या मुखातून हे वाक्य नाथरायाने आपल्या समोर मांडलेले आहे। जन्मोनी ब्रह्मयाचे वंशी, रावणा तुझा जन्म ब्रह्मदेवाच्या वंशात झालेला आहे, तुझं कुळ ब्रह्मदेवाचं कुळ आहे। तू एवढी भक्ती केली, एवढी भक्ती केली, वेदाचे सुद्धा विभाग त्याची खंड तू केली, म्हणजे एवढा तू ज्ञानी आहेस। पण तू एकच चूक केलेली आहे, दुसऱ्याच्या स्त्रीवर अभिलाष धरलेला आहे आणि असा अधर्माचा दुष्ट विचार सतत तुझ्या अंतकरणामध्ये जागृत अवस्थेत असल्यामुळं तुला निष्कारण मारावं लागणार आहे, लवकरच संपावं लागणार आहे। माऊली जानकी माता राजा रावणाला बोलतात, जेवी असुची विकल्पवंता रिद्धी सिद्धी नये हाता, तेवी मी सती श्रीरामकांता तुझ लंका नाता अपवित्रा।
सीतामाऊलीच्या मुखातले शब्द आहेत. ज्याप्रमाणे पवित्र माणसाला अपवित्र म्हणजे काय, ज्याच्या मनामध्ये शंका कुशंका विकल्प किंतु परंतु असे दुर्विचार असतात, त्याला रिद्धी सिद्धी कधी हस्तगत करता येत नाही, प्राप्त होत नाही. तसंच म्हणले लंकेच्या असणाऱ्या राजा रावणा, तो अपवित्र आहेस आणि मी तुझ्या हाती कधीही लागणार नाही. माऊली बोलतात, साळी भोज त्या शुकाशी सांडोनी जाता नारळीसी, ते फळ बक्षू म्हणता त्याशी चंचुभंगेशी तळमळी. पक्षी असतो म्हणले, पक्षाचं नाव सांगितलेले राघू, याला आपण पोपट म्हणतो किंवा राघू म्हणतो. वास्तविक पाहता त्याचा चारा काय आहे म्हणले तर त्यानं साळी भक्षण करणं हे त्याच्या हिताचं आहे म्हणले. म्हणजे धान्य खाणं हे त्याच्या हिताचं आहे. पण त्या पोपटानं किंवा राघूनं जर म्हटलं नाही नाही मी आजपासून साळी किंवा धान्य खाणार नाही, मग मी खाईन नारळाच्या झाडाला लागलेले नारळ आहे ना, ते नारळचं जे खोबरं असतं ते खाईन म्हणले. आता नारळ माहितीये तुम्हाला, वरून केसर आतमध्ये कवटीन, त्याच्या आतमध्ये नारळ म्हणजे खोबरं. असं असताना ह्या पोपटानं किती जरी त्याच्यावर प्रहार केले तर त्याला ते वरली केसर तर निघतील का, त्याला तो नारळ फुटेल का म्हणले चोचीनं. पण त्याची चोच मात्र खराब झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे माऊली राजा रावणाला म्हणतात, ज्याप्रमाणे नारळ खायला गेल्यानंतर पोपटाची अवस्था होईल आणि त्याच्या चोचीला ज्या वेदना होतील त्यामुळे तो जो तळमळतो म्हणले तशी तळमळ तुझी होईल. तेवी तू तेजोनी स्वदारा भोगू जाता परदारा, दुखी होशील गादश श्रीराम बाणधारा श्रीरामाच्या. अरे स्वतः तुला 80,000 बायका आहेत म्हणले, 80,000 बायकाबद्दल तुला काहीच वाटत नाही, त्यांच्याबद्दल तुला कामिच्छा निर्माण होत नाही, भोग इच्छा निर्माण होत नाही. पण दुसऱ्याची स्त्री दिसली की तुझी हलकट भावना जागृत होते, परस्त्रीला भोगण्याची सकाम इच्छा तुझ्या मनामध्ये निर्माण होते. त्यामुळे राजा रावणा, ह्या तुझ्या दुष्कर्मावर, ह्या तुझ्या गुन्ह्यावर शिक्षा म्हणून यावेळेस श्रीरामाचा बाण भात्यातून धनुष्याला लावला जाईल, तुझ्या दिशेने येईल. त्यावेळेस तुझा अखेरचा क्षण तुझ्या डोळ्यानं तुला पाहावा लागेल, तुझ्या हातानं तू अंत ओढवून घेशील आणि सुखी असणाऱ्या राजा रावणा तू भयंकर दुःखामध्ये पडशील. तुझ्याची स्त्रिया लंका नाता, तो इच्छे परपुरुषा शिरमता, त्यांची तुझ न माने पवित्रता, दोईच्या घाता तू करशी. अरे राजा रावणा, सीतामाऊली म्हणतात मी परक्याची नारी आहे, मी दुसऱ्याची बायको आहे आणि माझा अभिलाष तू धरतो. जर तुझ्या घरात असं घडलं तर तुला चालेल का? तुझ्या 80,000 बायका आहेत म्हणले आणि तुझी एखादी बायको दुसऱ्या बरोबर रम्मान झाली तर तू काय करशील राजा रावणा? दोघांचाही घात करशील ना म्हणले. म्हणजे आपल्या घरात संकट ओढवलं की त्याचं तू निरसन करणार, मुळासकट त्याचं उच्छेदन करणार आणि दुसऱ्याच्या घरावर डोळा ठेवणार. हे चालत नसते राजा रावणा. माऊली बोलते, तेवी मी श्रीरामाची कांता,
तुझशी बोलणे अपवित्रता, कैची अंग संगाची कथा, मरसी वृत्ता अभिलाषे. अरे राजा रावणा, मी श्रीरामाची बायको आहे म्हणले, तुझ्या बरोबर नुसतं बोललं तरी मला अपवित्र वाटतं म्हणले, आणि तिथं तू अंगसंगाची गोष्ट करतो हे तर फार दुर्लभ आहे म्हणले. तू विनाकारण माझ्या अभिलाषामुळं मरशील बर का. अशी माऊली सीता राजा रावणाला बोलते. आत्मोपमेन सर्वत्र जो पाहे तो ज्ञाता नरम, जैशी रक्षावी सोदारम तैशी परदारा संरक्षण. अहो, आपल्यावरून जग ओळखायचं असतं. आपल्या स्त्रीवर दुसऱ्यानं नजर ठेवली तर आपल्याला चालते का? मग आपण का दुसऱ्याच्या इतर परक्या स्त्रीवर नजर ठेवावी? जशी आपली बायको आहे तशीच दुसऱ्याची समजावी. आपल्या जसं घराचं, आपल्या लज्जा आबरूचं आपण जसं संरक्षण करतो तसंच इतराच्याही असणाऱ्या स्त्रीचं संरक्षण करणं ह्यातच हित आहे म्हणले. त्यालाच ज्ञानी म्हणतात, त्यालाच विद्वान म्हणतात, त्यालाच बुद्धिमान म्हणतात. सीता माऊली बोलते. मनसी श्रीराम जरी दुरी, परितो तुझ मज माझारी, नांदता हे निरंतरी त्याची चोरी चाले ना. अरे राजा रावणा, माझ्या रामाला तू दोष देतो, माझ्या रामाची निंदा करतो. माझा राम दूर आहे म्हणतो, कुठं वनात असेल, बरंच काही बोलतो म्हणले. पण तुला कळेना, तो राम जो जगाचा जगन्नायक आहे, जो जगाचं जग जीवन आहे, असा जनार्दन परमात्मा तो तुझ्याही हृदयामध्ये नांदत आहे, तो माझ्याही हृदयामध्ये नांदत आहे. म्हणून आपण बोलतोय, चालतोय म्हणले. चाले हे शरीर कोणाची हे सत्य, कोण बोलवी ते हरी विना. देखवी ऐकवी एक नारायण, त्याचे भजन चुको नको. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता मकोटे. अरे ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. असा असणारा भगवान परमात्मा तुझ्यामध्ये नांदत आहे, माझ्यामध्ये नांदत आहे. बर देव नाही अशी कुठं जागा आहे का म्हटले? म्हणजे जळी स्थळी काष्टी पाषाणी जो भगवान परमात्मा व्यापक त्रिभुवनी आहे, चराचरामध्ये भरलेला आहे, त्याच्या जवळ आपली चोरी चालेल का म्हणते? तो जी चोरी करण्याचा प्रयत्न करतोय ती चोरी श्रीरामाजवळ चालत नाही. भोई भेने जो पळून जाय, जिकडे पाहे तिकडे भोय, तैशीच श्रीराम माझा पाहे, सबाय आहे परिपूर्ण. एखाद्याला काय झालं म्हणले, ह्या जमिनीची भीती वाटायला लागली म्हणले. नाही 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 नाही, मला जमिनीची लय भीती वाटते, मी जमिनीवरच राहणार नाही म्हणले. आणि म्हणून त्यानं पळायला सुरू केलं म्हणले. आता पळून पळून कुठं जाणार आहे? अहो जिकडे जाईल तिकडे जमीन आहेच ना म्हणले. मग जमिनीच्या भीतीनं पळायला सुरू केलं. धापा टाकून छाती फुटून मेला तरी तो कुठं मरणार आहे? शेवटी जमिनीवरच मरणार आहे. म्हणजे जमिनीची भीती धारण केली, जिकडं तिकडं पळायला लागला. पण जिकडं तिकडं जमीनच आहे, धरणी माता आहे. तसंच माझा श्रीराम सगळ्यांच्या अंतकरणामध्ये आहे, झाडा झुडपामध्ये आहे, दगड गोट्यामध्ये आहे, वेलीमध्ये आहे, वनस्पतीमध्ये आहे, पशु पक्ष्यामध्ये आहे.
सर्वामध्ये अंतर्यामी असणारा भगवान परमात्मा माझा राम आहे आणि तो परिपूर्ण पूर्ण ब्रह्म आहे अशी माऊली सीता राजा रावणाला ठणकावते. त्यासी न चले चोरी मारी तयाची भोगिता पैनारी घसा निवटेल शेजेवरी संसारा उरी उरो नेदी. त्या रामाजवळ कुणाचीही लांडी लबाडी चालणार नाही, भामटापणा अजिबात चालणार नाही. त्या रामाजवळ चोरी मारी कपट अजिबात चालत नाही म्हणले. आणि त्या रामाची बायको कोणी जर एखादा भोगू म्हणत असेल तर त्याच्या पलंगावर सुद्धा रामाचा बाण येऊ शकतो. आपल्या कांतेसोबत जरी शेजेला असला तरी तिथं सुद्धा रामाचा बाण त्याचा प्राण घेऊ शकतो. आणि म्हणून तू जर असा माझा अभिलाष धरला तर तुझा असणारा म्हणले कंठ रामाचा बाण येऊन फोडल्याशिवाय राहणार नाही. आणि या असणाऱ्या संसारातून तुझी उरी उरू देणार नाही अशी सीता माऊली राजा रावणाला बोलते. मजपासोनी न सुटे सीता ऐशी बोलशी ते ऋता रामे गिळीला श्रीलंका नाता सभायत निवटोनी. सीता माऊली म्हणते, अरे रावणा मला काय दमदाटी करतो, मला काय भीती घालतो, मला काय तू भाषा करतो की माझ्या तावडीतून कुठं जाशील, मी तुला सोडणार नाही, मी तुला बळेच भोगी. अरे माझ्या रामानं ठरवलं तर क्षणार्धात तुझा अंत होईल. बघ म्हणले माझा राम अंतर्बाह्य व्यापलेला आहे. म्हणजे पाण्यामध्ये घागर असते, घागर आपण पाण्यामध्ये का बुडवतो तर घागरीत पाणी भरावं म्हणून. पण घागरीतही पाणी भरतं आणि घागर पाण्यात बुडू बुडू करत असताना बुडत असताना घागरीच्या चहूबाजूनी पाणी असतं. तसा माझा राम तुझ्या आतमध्ये आहे, तुझ्या बाहेर आहे, तुझ्या भोवताली आहे. रामानं तुला घेरलेलं आहे. नाही रामानं तुला जवळ जवळ गिळलेलं आहे म्हणलं तरी काही चुकीचं होणार नाही. सीता माऊली राजा रावणाला बोलताय. जोची भोग सोदारेशी तोच भोग परदारेशी एक पाविजे स्वधर्माशी एकी नरकाशी जाईजे. जो आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करतो त्याची गोडी आहे तीच इतर स्त्रियामध्ये आहे. राजा रावणा पण ह्याच्यातला फरक एवढाच आहे म्हणले, जो देवा ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीनं जिच्या बरोबर आपलं शुभमंगल सावधान झालं, जिच्या बरोबर आपलं लग्न झालं, तिच्या बरोबरच अंग संग करणं हे स्वधर्म आहे म्हणले. आणि तो स्वर्गाला जातो, त्याला मोक्ष मिळतो, त्याच्या या जीवनाचं कल्याण होतं, कृत कल्याण होतं. पण ज्यानं परस्त्रीवर इच्छा ठेवली, जो परस्त्री बरोबर अंगसंग करण्यासाठी चाळे करतो त्याचा विनाश ठरलेला आहे आणि त्याला नरकाला जावं लागतं हे नक्की आहे. सीता माऊली राजा रावणाला बोलतात. जो भोग सुकरा चुकरीसी तो भोग इंद्र उर्वशीची भोग समता सर्वाशी परदारी पाशी अदापत. राजा रावणाला सीता माऊली म्हणते, सगळ्यांची जी असणारी भोग भोगण्याची क्रिया, त्याच्यातली जी असणारी गोडी किंवा त्याच्यातलं असणारं जे स्वारस्य आहे ते सगळ्यांचं सारखंच आहे. परखड भाषेत सुनावताना माऊली म्हणतात, डुक्करण डुक्करीन ते सुद्धा भोग भोगतात. त्या डुक्करण डुक्करणीचा जो भोग भोगण्याचा आनंद आहे
तोच इंद्रादिक आणि उर्वशी यांचं सुद्धा भोग भोगण्याची जी क्रिया आहे ती सारखीच आहे म्हणले. पण ते त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या पत्नीशी रत होतात, हा स्वधर्म आहे. नराने नारीशी संभोग हा केलाच पाहिजे, नाहीतर पाप पुण्याचा हिशोब असतो यवनाच्या दाराशी. पण पर स्त्रीवर काम वासना धरणं हे महापाप आहे म्हणले. आणि त्यामुळं आपल्याला खालच्या पातळीला जावं लागतं, म्हणजे आपली जागा नरकात आहे म्हणले, आपला नाश ठरलेला आहे. माऊली बोलते, हित सांगे ते दशशिराम, सुखे भोगावी सोदाराम, मजार पावे श्रीरामचंद्रा, कुळ गोत्र रक्षणार्थ. राजा रावणा, तुला तुझ्या फायद्याची गोष्ट सांगते. सीता माऊली म्हणते, तू काय कर, तुझ्या 80,000 बायका आहेत, एक असणारी पत्नी तिच्या बरोबर एक दिवस अंगसंग करायचा म्हटलं तर 80,000 दिवस एका एका बायको बरोबर घालवायचं म्हटलं तर तुला 80,000 दिवस लागतील. आणि ते सुख आनंदानं तू भोग. मी परस्त्री आहे, परकेची बायको आहे, रामाची असणारी कांता आहे. मला तू काय कर, मोठ्या मनानं मोठ्या अंतकरणानं ज्या रामापासून तू अपहरण करून मला आणलेले त्या रामचंद्राला परत अर्पण कर. जर तुझं असणारं कुळ गोत्र सगळ्यांचं असणारं रक्षण करायचं असेल, तुला जर तुझं चांगलं व्हावं वाटत असेल, हित व्हावं वाटत असेल, तर मी तुझ्या फायद्याची गोष्ट सांगते. तुझ्या बायका तू आनंदानं भोग, मला माझ्या रामाला अर्पण कर, ह्यातच तुझं हित आहे. सीता माता बोलतात, परदारा ते तव माता, सकळ समंत वेदशास्त्राम, मातृगामी परदार भोक्ता, अदपाता जाशीलं. परस्त्री आई समान असते अशी सगळी शास्त्र सांगतात, वेदशास्त्र पुराण सांगतात. आणि परस्त्रीचा भोग घ्यायचं म्हटलं तर आपल्या आई बरोबर अंगसंग केल्याचा मातृगमनाचा दोष लागतो. म्हणून राजा रावणा, हे पाप तू करू नको. तुझ्या हिताच्या मी गोष्टी सांगते, नाहीतर तू नरकाला जाशील. ऐसे बोलोनी सीता सुंदरी, रावण मा पापी भारी, त्याचे अवलोकन न करी, झाली पाट मोरी जानकी. सीता माऊलीनं त्याला त्याच्या हिताच्या गोष्टी सांगितल्या. राम कोण हेही सांगितलं. माझा अभिलाष धरला तर तुझ्या कुळाचा, तुझ्या वंशाचा, तुझ्या गोत्राचा नाश होईल, तुला मरावं लागेल आणि क्षणार्धात तुझा मृत्यू होईल हेही सांगितलं. पण राजा रावण सीता माऊली काय बोलते, आपल्या हिताच्या गोष्टी करते, हे ऐकायलाच तयार नाही, मानायलाच तयार नाही. सीता माऊली काय म्हणतात त्याच्याकडे लक्ष सुद्धा राजा रावण देईना झालेला आहे. हे सीता माऊलीनं पाहिलं आणि सीता माऊलीच म्हणले, आपण उपदेश कोणाला करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आपलं घरानं आपण कोणाला सांगावं हेही आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या मनातल्या गोष्टी आपण कोणाला सांगाव्या हेही कळलं पाहिजे. पण राजा रावणाला सांगितल्या आणि पालत्या घड्यावर पाणी. नळ आहे, नळाची तोटी चालू आहे, नळाच्या तोटीतून पाणी भरपूर वाहते म्हणले. आपण चांगली घागर मोठी म्हणले नळाकडे नेली आणि नळाच्या खाली पालती ठेवली. कधी भरील व घागर? रात्रंदिवस जरी पाणी नळाचं वर्ण वाहिलं तर घागर भरेल का? ह्या पालत्या घड्यावर पाणी
सोडल्याप्रमाणे अवस्था झालेली आहे म्हणून सीतामाऊलीच काळवंडल्या म्हणतात. पाटमोऱ्या झाल्या सीता होताची विमुख झाले रावणा परम दुःख क्रोध लोभ शांतवन पूर्वक दशमुख अनुवादे. सीतामाऊली आपल्याला किंमत देत नाही, आपल्यापासून तोंड फिरवते, आपल्याला पाहून सीतामाऊली दुःखी होते, कष्टी होते. हे राजा रावणानं पाहिलं. राजा रावणाला त्याच्या अंतकरणाला अतिशय दुःख झालं. माऊलीचा लोभ झाला. माऊली प्राप्त होत नाही म्हणून राग आला आणि रागानं 10 तोंडाचा राजा रावण काय बोलू लागला. ऐकोनी सीतेचे दुष्ट चिन्ह क्रोधाविष्ट दशानन सर्वांगेसी कंपायमान काय आपण बोलत. सीतामाऊलीच्या मुखातले शब्द ऐकले. राजा रावणाचा राग अनावर झाला, पाय आपटू लागला, सर्व अंग थरथर कापू लागलं. राजा रावणाचं अंगावरचे केस उभे राहिले, तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा रावण सीतामाऊलीला थरथर कापत काय बोलू लागला. मी तव स्वय राक्षस राजा देव दानव माझ्या प्रजा दुष्ट वचने अपमान माझा श्रीराम भार्या तू करीशील. हे म्हणला, तुला कळतंय का मी कोण आहे? मला काही किरकोळ समजायला लागली का? माझ्या तोंडावर माझा अपमान माझ्या समोर तू करते. मी लंकेचा राजा रावण आहे. देव दानव मानव हे सगळे माझ्या अधिकारात आहेत. कुणालाही मी घाबरत नाही. सगळ्यांना जिंकून सगळ्यांच्यावर राज्य करणारा असा शूरवीर मी राजा रावण आहे. आणि तू क्षुल्लक त्या रामाची बायको रामपत्नी सीते माझा अपमान करते, तुला काय वाटत नाही का? असा राजा रावण माऊलीला दरडावू लागला. मज रावणा देखता दृष्टी देव दानव कांपती पोटी तू तव धीटा आहेस मोठी वदसी गोष्टी अपमाने. राजा रावण म्हणतो, माझ्या समोर देव सुद्धा उभा राहू शकत नाही. देव दानव मानव मला पाहिलं की भीतीनं त्यांची म्हणले गाळण उडून जाते. मला बघून थर 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 कापतात म्हणले. त्यांचं धाडच नाही माझ्या समोर बोलायचं, माझ्या समोर उभं राहायचं. तू जरा म्हणले धीटच आहे म्हणले, हा निगरगट्टच आहे. माझ्या तोंडावर माझ्या समोर मलाच वाईट वाईट बोलते, माझा अपमान करते. माझ्या श्रीपुत्रा देखता मज निर्वचिले लंका नाता तुझ्या करावे म्या घाता परिश्री वदिता निषिद्ध. राजा रावण म्हणतो, माझी मुलं आहेत, माझे नातू आहेत, माझे नौकर चाकर आहे, सगळ्याच्या समोर माझा अपमान तू करते. माझी लाज माझी आबरू वेशीला टांगते. एवढी धीड झाली तू. हित तुझा आता मी जीवच घालवला असता म्हणले, तुला खल्लास केला असतं, संपवलं असतं. पण शास्त्र सांगतं पुरुषाने स्त्रीचा वध करू नये म्हणून म्हणले मी तुला जिवंत ठेवलेलं आहे. तुझे अंग संगाची आरती काम क्रोधाची करीन शांती. तुझी मज अति प्रीती वदत धरती न करवे. अजून एक तुला न मारण्याचं कारण आहे म्हणले, तू सुंदर आहे म्हणले, तू देखणी आहे म्हणले, तू गोरी गोमटी आहे म्हणले, त्यामुळं तू मला खूप आवडलेली आहे. तुझ्याबरोबर अंगसंग करावं, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणले.
आणि म्हणून मला तुला मारू वाटत नाही असा राजा रावण सीता मातेला बोलतो. शेकी तू न देसी अंग संग तुझा करीना अंग भंग वेगवेगळा आले विभाग तुझे सर्वांग छेदिन. बघ म्हणले तुला ही शेवटचं सांगणं. तू माझ्या बरोबर रथ व्हायला रम्मान व्हायला तयार हो. तू माझी हो. आणि जर तू मला नकार दिला तर मग काय करीन म्हणले. तुझा हात म्हणले खुब्यापासून तोडीन. तुझा पाय तोही वेगळा करी. तुझ्या अंगाचे शरीराचे तुकडे 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 करीन म्हणले. मला वेळ लागणार नाही म्हणले. मग कुठली सीता कुठला राम मरून बसशील म्हणले. म्हणून बघ तुला मरायचंय की माझी बायको व्हायचंय. काय करायचंय ते तू ठरव. सीता माऊलीला राजा रावण धमकी देऊ लागलेला आहे. वाणीची श्रीरामाची शक्ती ते तव मनुष्य बापुडे किती केवी येईल लंके प्रती विचार चित्ती न करशी. तू त्या रामाचाच मोठेपणा मला सांगू नको म्हणले. राम कोण आहे. एक किरकोळ सामान्य माणूस आहे. लंका तुला माहितीये का राजा रावणाची कशी आहे म्हणले. 400 कोसाचा समुद्र आहे लंकेला यायचं म्हटल्यावर. आणि शक्य आहे का म्हणले. कसा येणार आहे तुझा राम. तू विचारच करत नाही म्हणले. उगाच त्या रामाचा मोठेपणा सांगते आणि माझा अपमान करते. सीता नेली लंकेशी हे कोण सांगेल रामापाशी. दुर्घट मार्ग न कंठे त्याशी समुद्राशी काय करीन. सीता माऊलीला राजा रावण म्हणतो रामाला माहिती तर आहे का की रावणानं सीताला लंकेत पळवून नेलेलं आहे. माहिती आहे का म्हणले. कोण सांगेल त्याला. तू लंकेत आहे मी आणून इथं ठेवलंय तुला माहिती आहे का रामाला. बर त्याला जरी माहिती झालं त्याला कुणीतरी सांगितलं पण म्हणले 400 कोसाचा समुद्र आहे. आता अथांग असणारा समुद्र तो पाण्यातून कसा येणार आहे म्हणले. ही लंकेत अजिबात येणार नाही असा राजा रावण सीता माऊलीला बोलतो. श्रीराम बापुडे चरण चाली सीता विरहे भुलले भुली. आगाध समुद्राची खोली उतरवली केवी जाय. श्रीराम सामान्य माणूस. ही समुद्र किती खोल आहे माहित आहे का म्हणले. समुद्राच्या लाटा मोठ्याच्या मोठ्या माहिती आहेत का. आणि ते काय 1-2 किलोमीटर आहे होय. 400 कोस समुद्र आहे. आणि एवढ्या अथांग पाण्यातून माणसाला येणं शक्य का जरी त्याला पोहता येत असेल तरी. म्हणजे राम पायपाय चालणारा अनवाणी किरकोळ बापुडा माणूस. तू मात्र काय झाले माहितीये का त्याची आठवण काढून 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 त्याचं नाव घेऊन घेऊन तू भुलून गेले म्हणले. रामाचा विरह तुला झालेला आहे. पण समुद्रात साधं पाऊल तो टाकू शकणार नाही. तिथं समुद्र पार करून येण्याची तर शक्यता मुळीच नाही. सीता माऊलीला राजा रावण बोलतो. श्रीराम राक्षसा भातुके ते मी भक्षीन महा कौतुके. लक्ष्मण गिळीन चुळोदके यथानुसुके मज भजे. म्हणून तुला गोडीत सांगतो प्रेमानं सांगतो तू रामाचा नाद सोड. रामाचा विचार डोक्यातून काढून टाक. जर चुकून वाकून ते लंकेला आलेच राम लक्ष्मण समुद्रातून तर पहिलं रामाला गिळीन म्हणले. आमच्या राक्षसांचं माणूस खाद्य म्हणले. एका घासातच त्याला गिळून टाकी म्हणले. एकच घास रामाचा करीन. आणि लक्ष्मणाचं काय करीन माहित आहे का म्हणले. जशी चूळ भरतात का नाही म्हणले पाण्याचा एखादा घोट घेतात तसा चुळी सरसा लक्ष्मणाला पण गिळून टाकी म्हणले. म्हणजे राम आणि लक्ष्मण जर कदाचित आलेच
तर रामाचा एक घास करीन आणि लक्ष्मणाचा एक घोट करीन, त्यांना जिवंत ठेवणार नाही, असा राजा रावण सीतामाऊलीला बोलतो. तुझ शित्येसी राम संगती, कदान घडे कल्पांती, मजा अनुसरे अनन्य प्रीती, सांडी आसक्ती श्रीरामाची. आता तू विसर म्हणले रामाला, रामाची तुझी भेट तर शक्यच नाही म्हणले, रामाचं तुझा मिलन तर शक्यच नाही म्हणले, हे कदा कल्पांती घडणार नाही म्हणले. म्हणून तू काय कर, मला अनुसर, म्हणजे मी जे काय म्हणतोय त्या गोष्टीला तयार हो. रामाची ओढ, रामाबद्दलचं प्रेम सगळं सोडून दे. राजा रावण सीतामाऊलीला बोलतो. पित्याने दिदला दौडून, राज्यहीन स्वधर्महीन, नाही अन्न नाही धन, अति दीन श्रीराम. काय त्या रामाचा मोठेपणा सांगते. राजा रावण म्हणतो सीतामाऊलीला, लय रामाबद्दल मोठेपणा सांगते. स्वतःच्या बापानं त्याला राज्यातून हाकलून दिलं, वनवासाला पाठवलं. हाय का तिथं त्याला खायला अन्न, हाय का त्याच्या बरोबर पैसा अडका. त्याला खायला अन्न नाही, जवळ पैसा नाही, धन नाही, इस्टेट नाही, अतिशय हीन दीन असणारा तुझा राम आहे. राजा रावण बोलतो. नित्य तृणाचे शयन, मुखी घालावया न मिळे पान, वनवाशी न मिळे अन्न, अति दीन श्रीराम. रोज संध्याकाळी गवतावर झोपावं लागतंय, भूक लागली तर खायला अन्न नाही, तहान लागली तर पाहिजे त्या वेळेस पाणी मिळेलच हे सांगता येत नाही. असा वनवासी असणारा, वनात वास्तव्य करणारा, जंगलात राहणारा तुझा श्रीराम एखाद्या गरीबाप्रमाणे, एखाद्या रंकाप्रमाणे अति दीन आहे. नाही वस्त्र ना भूषण, नाही अभ्यंग तैल मर्दन, जटा वळिल्या वल्कल परिधान, अति दीन श्रीराम. राजा रावण म्हणतो त्याला घालायला कपडे सुद्धा नाहीत, त्याच्या अंगावर दाग दागिने नाहीत. एवढंच काय, त्याला दररोज आंघोळ नाही, त्याला डोक्याला लावायला तेल मिळत नाही, जटा वळलेल्या आहेत, झाडाच्या साली नेसलेल्या आहे, असा अतिशय हीन दीन तुझा श्रीराम आहे. श्रीरामाशी बळ असते तरी कावनी रडत राहते, तयाशी यववे ना पयते, राम निश्चिते अति दीन. रामाजवळ कुठल्याही प्रकारचा पुरुषार्थ नाही म्हणतो राजा रावण. जर त्याच्याकडे ताकद असती, सामर्थ्य असतं तर लगेच तुझ्या शोधार्थ लंकेत आला असता. पण तिकडं वनातच म्हणले झाडा झुडपांच्या जवळ रडतो, मिठ्या मारतो झाडा झुडपांना, ए सीते ए सीते म्हणून हाका मारतो. असा हीन दीन श्रीराम आहे. मज समान नाही बळ, मज समान नाही दळ, मज समान न करवे सळ, राम केवळ अति दीन. माझ्यासारखं त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचं बळ नाही, सामर्थ्य नाही, माझ्यासारखं सैन्य दळ त्याच्याकडे नाही, माझ्या बरोबर तो युद्ध कसा करू शकेल. राम केवळ बापूड आहे. राजा रावण माऊली समोर बोलतो. बैसोनिया वनवाशी, झुंजावया राक्षसाशी, रामे मिळविले वानराशी, तेही आमाशी निज भुक्ती. राजा रावण म्हणतो त्याच्या अवतीभोवती एक माणूस सुद्धा नाही, दोघेच आहेत, राम लक्ष्मण. आणि आम्हा राक्षसा बरोबर लढायला त्यानं काय केलेलं आहे, वानर मिळवलेत म्हणले, वानर गोळा केलेत. अहो वानराला तर आम्ही म्हणले गटकरणं खाऊन टाकतो म्हणले, भूक लागली की ते आमचं अन्न आहे म्हणले, आणि ती वानर आम्हाला काय करणार आहेत, काही करू शकत नाहीत. सीतामाऊलीला राजा रावण भीती घालतो. श्रीराम हो वनचर, वनी मिळविले वानर, त्या ते गिळती निशाचर,
बक्षचा चार ते आमा. राम वनात राहिलेले आहे, वनवासात राहिलेले आहे. त्यानं वानर गोळा केलेली आहे आणि वानर गोळा करून आम्हाला मारण्यासाठी जरी आला तरी आमची वानर म्हणजे रोजचं खाद्य आहे, रोजचं आमचं अन्न आहे. आम्ही त्या वानरांना गिळून टाकू, खाऊन टाकू, रामाला सुद्धा सोडणार नाही असा राजा रावण बोलतो. रावण सांगे साक्ष पोनी, ऋषी भाष्य डमरू पुराणी. जे भाष्य ऐकिले कानी, ते सीते सावधानी अवधारी. राजा रावण सीता माऊलीला कसं आपल्या बाजूला वळवायचं, कसं माऊलीचं मन आपल्या सारखं करायचं यासाठी खूप प्रयत्न करत आहे. बरंच काय सीता माऊलीला बोलत आहे आणि राजा रावण अखेरीस म्हणतो, हे रामाच्या प्रिय कांते सीते, डमरू पुराणामध्ये ऋषींच्या मुखातून काही भाष्य झालेलं आहे. ते भाष्य मी कानावर माझ्या पडलेलं आहे, मी ऐकलेलं आहे आणि ते तुला सांगतो. ते तू सावधानतेने ऐक बर का. आता डमरू पुराणामध्ये जे ऋषी भाष्य आहे ते राजा रावणानं काय ऐकलेलं आहे, सीता माऊलीला तो काय सांगणार आहे, हे आपण पुढील भागात ऐकूया. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थम. करता एकची श्री रघुनंदनम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. केशवा नारायण माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नारशाच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. केशवा नारायणा माधवा गोविंदा. विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा. संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नारशाच्युता. जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा. विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.